हॅलो नमस्कार, मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला हिरवी हिरवीगार वांग्याची झाडं दिसतायत ना, तर हो, ही घराच्या शेजारचीच आहेत आपल्या। तर मी 2-3 झाडं लावलेली, तर बघा ना याला किती छान अशी काटरी वांगी पण आलेली आहेत। आणि आज आपण त्याचंच खुरासनं घालून काळ्या मसाल्यातलं वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहेत। तर ही वांगी आहेत ना, चवीला खूप चविष्ट आहेत आणि गावठी वांगी आहेत ना। काटेरी वांगी म्हटलं की ती गावठीच येतात। तर आता आपण आहे ना वांग्याची वांगी तोडून घेऊया। तर एवढी निघाली बघा। तर 2-3 वांगी ही मी फ्रीजमधलीच घेतलेली आणि जी काही बाकीची आहेत ना ती आता ताजी ताजी तुमच्या समोरच मी तोडलीत। तर आता आपण आहे ना त्यासाठी काय मसाला घ्यायचा हे तुम्हाला मी दाखवते। तर खुरासनं घेतलंय, तर आज आपण खुरासनं घालूनच वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे। तर आता आपल्याला हे खुरासनं आहे ना हलकंसं तव्यावरती गरम करून घ्यायचंय, थोडंसं भाजून घ्यायचं। तडतडायला लागलं की त्याला लगेच आपल्याला काढून घ्यायचंय, कारण खुरासनं जरा करपून दिलं ना तर मग त्याची चव आहे ना अशी करपट लागते आपल्या भाजीला। आणि तुम्ही खुरासनं घालून म्हणजे वांग्याचीच रस्सा भाजी काय, तुम्ही शेवग्याची भाजी म्हणा, आणखी कोणतीही रस्सा भाज्या बनवायच्या म्हटलं ना तर तुम्ही खुरासनं घालून केल्या ना तर खरंच खूप छान लागतात। तर आता त्याच्यानंतर आहे ना मी कांदा भाजून घेतला, खोबरं पण भाजून घेतलं। आणि आता कांदा भाजताना आहे ना मी थोडेसे 2-4 शेंगदाणे टाकले। आता आपले सगळे लसूण, कांदा, खोबरं सगळं भाजून झालेलं आहे। तर आता मी गॅसवर चहा पण ठेवलेला, तर सकाळची वेळ होती, तर मी सकाळचा कोरा चहा पिते। आणि मग चहा घेऊन झाला त्याच्यानंतर मग आता जो मी मसाला भाजून घेतलेला तो मी बारीक अशी फाईन पेस्ट केली मिक्सरला। त्याच्यानंतर मग वांगी कट करून घेतली। आता मसाला जो आहे तो फाईन पेस्ट केलेली त्याच्यातला थोडासा मसाला घेतला, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि काळा मसाला घेतला, थोडंसं मीठ टाकलं आणि आता मी हे असं वांग्यामध्ये भरते। तर छान असं कोटिंग करून घ्यायचं, वांग्यामध्ये भरून घ्यायची। आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकलेलं आणि जो काही थोडा मसाला शिल्लक राहिलेला तो त्या तेलामध्ये मी आता परतून घेते। आता परतल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद वगैरे टाकायचं आहे। तर आणि जी मसाला भरलेली जी वांगी आहेत ना ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची। आणि आता हे आपल्याला चांगलं तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचं, छान असं परतायचं। आणि एक 2 ते 3 मिनिटं आहे ना झाकण लावून तसंच 2-3 मिनिटं वांगी आपल्याला त्या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तर काय होतं 2-3 मिनिटं तेलामध्ये परतल्यानंतर आहे ना एक वांगी थोडीफार शिजतातच। मग त्याच्यानंतर मग मी थोडं पाणी टाकलं आणि जे काय मिक्सरच्या भांड्याला जे काय मसाला लागलेला तो सुद्धा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकला। तर आता बघा हे कसं छान असं तर्रीदार वांग तुम्हाला दिसतंय। तर छान असं होतं खुरासनं घालून बनवलेलं काळ्या मसाल्यातलं झणझणीत वांग्याची रस्सा भाजी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, कारण आमच्या इकडे आहे ना म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आहे ना अशाच भाज्या बनवल्या जातात। जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका या तालुक्यांमध्ये आहे ना तर अशाच रस्सा भाज्या खुरासनं घालून बनवल्या जातात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा। तर आता इथं मी ज्वारीची भाकरी बनवली, चपात्या बनवल्या। आता ही वांग्याची रस्सा भाजी आहे ना खरी बाजरीच्या भाकरी बरोबरच खायला छान लागते, पण उन्हाळा आहे ना त्याच्यामुळं मग मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या।